हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी म्हणजेच इंग्लिश या भागातील वेगवेगळे घटक. आजचा आपला घटक आहे घटक क्रमांक 12, लेसन नंबर 12, कंपॅरिझन म्हणजेच तुलना. मागच्या व्हिडिओ नंबर 11 मध्ये आपण नेम ऑफ ॲनिमल, बर्ड्स अँड देअर लिव्हिंग प्लेसेस है ना, प्राणी पक्षी त्यांचे घरटे आणि त्यांची आवाज, हा आपण 11 नंबर व्हिडिओ मध्ये पाहिला आहे. जर तुमच्यापैकी कोणी मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि मग तुम्ही व्हिडिओ नंबर 12 कडे या. मग आजचा आपला हा इंग्लिश ग्रामर मधील सर्वात महत्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आज आपण शिकणार आहोत. कंपॅरिझन म्हणजेच काय? तुलना. म्हणजे एक व्यक्तीची तुलना किंवा प्राण्याची किंवा वस्तूची दुसऱ्या व्यक्तीशी, दुसऱ्या गोष्टीची कंपेअर करायची आपल्याला, म्हणजे तुलना करायची आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुलना कशा प्रकारे करतात, काय शब्द वापरतात त्यासाठी, ॲनिमलवर आधारित कंपॅरिझन, अदर गोष्टीवर आधारित कंपॅरिझन व मराठी मिनिंग सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने आज समजून घेणार आहोत. हा टॉपिक प्रायमरी स्टुडंट स्कॉलरशिप एक्झाम साठी आणि स्पोकन इंग्लिश साठी खूप उपयुक्त आहे. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग आता काही महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ आणि ते लक्षात ठेवू. एखादा व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू यांची गुणवैशिष्ट्ये दुसऱ्या गोष्टी सोबत जुळवणे, त्यांचा सारखेपणा आणि साम्य दाखवणे यालाच कंपॅरिझन म्हणून तुलना करणे असे म्हणतात. आता काही इथं आपल्याला पहा, जे आयडियम्स दिले आहे, लर्न द फॉलोइंग आयडियम्स अबाउट द ॲनिमल. पुढील प्राण्यांविषयी वाक्प्रचार चांगले लक्षात ठेवा. रीड करतो मी आणि मराठी पण आपण अर्थ समजून घेऊ. ॲज स्लाय ॲज अ फॉक्स. स्लाय म्हणजे काय? लबाड, कोल्ह्यासारखा लबाड. ॲज क्वाईट ॲज अ माऊस. ॲज क्वाईट ॲज अ माऊस म्हणजे उंदरासारखा शांत. म्हणजे एखादा विद्यार्थी जर एकदमच शांत राहत असेल, आपण काय म्हणतो त्याला, काय रे उंदरासारखा गपचूप बसला तू, म्हणजे त्याची तुलना आपण एका प्राण्याबरोबर केली है ना. शांत, तो शांत बसतो ना, शांत स्वभावाचा आहे, तर त्याच्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये आहे? शांत स्वभावाची. मग त्याची तुलना आपण उंदर कसं शांत राहतो त्याच्या बरोबर केलेली, म्हणून तिथं आपण म्हणजे मराठीमध्ये म्हणणार उंदरासारखं शांत गप्प, म्हणजे ॲज क्वाईट ॲज अ माऊस. ॲज ब्रेव ॲज अ लायन. सिंहासारखं शूर. ॲज स्टबन ॲज अ मूल म्हणजे खेसरासारखा हट्टी. ॲज स्ट्रॉंग ॲज ऑक्स. बैलासारखा बलवान, सशक्त. ॲज फ्री ॲज बर्ड. पक्ष्यासारखा मुक्त, स्वतंत्र. ॲज बिझी ॲज बी. मधमाशासारखा कामात व्यस्त, व्यग्र. ॲज स्लो ॲज स्नेल. गोगलगाईसारखा मंद किंवा धीमा. ॲज प्राऊड ॲज पिकॉक. मोरासारखा गर्विष्ठ, अहंकारी. ॲज चेअरफुल ॲज लार्क. लार्क पक्ष्यासारखा आनंदी, चेअरफुल म्हणजे आनंदी. ॲज फास्ट ॲज हेअर. सशासारखा वेगवान, हेअर म्हणजे ससा. ॲज फॅट ॲज पीक. डुकरासारखा लठ्ठ. ॲज जेंटल ॲज लॅम्प. कोकरासारखा कोमल. ॲज ग्रेसफुल ॲज स्वॅन. हंसासारखा ऐटदार. ॲज फेअर्स ॲज टायगर. वाघासारखा भीतीदायक है ना. फेअर्स म्हणजे भीतीदायक. हे झाले काय? प्राण्यांविषयी वाक्प्रचार. आता इतर वस्तूविषयी काही वाक्प्रचार समजून घ्या. आता हे प्राण्यांविषयी झाले, म्हणजे प्राण्यांची तुलना केली आपण. आता वस्तूंची तुलना करू शकतो. ॲज ब्लॅक ॲज कोल. कोळशासारखा काळा. ॲज ब्राईट ॲज सन. सूर्यासारखा तेजस्वी. ॲज क्लिअर ॲज अ डे. दिवसासारखा स्वच्छ. ॲज डीप ॲज वेल. डीप म्हणजे काय? खोल. वेल म्हणजे विहीर, विहिरीसारखा खोल. ॲज डम ॲज स्टॅच्यू. पुतळ्यासारखा मुख. ॲज फेअर ॲज रोज. गुलाबासारखा सुंदर. ॲज फर्म ॲज रॉक. खडकासारखा गंभीर, कणखर. ॲज फ्री ॲज एअर. आता पहा,
इथं पण होतं ऍज फ्री ऍज बर्ड होतं, पक्ष्याशी तुलना केली ना इथं. इथं ऍज फ्री ऍज एअर, हवेसारखं मुक्त स्वतंत्र. ऍज हॉट ऍज फायर, विस्ताव विस्तवासारखा उष्ण. ऍज हार्ड ऍज स्टोन, ऍज हार्ड ऍज अ स्टोन, दगडासारखा कठीण. ऍज लाईट ऍज फिदर, पिसासारखा हलका. ऍज रेड ऍज ब्लड, रक्तासारखा लाल. ऍज शार्प ऍज निडल, है ना, सुईसारखा तीक्ष्ण. ऍज सॉफ्ट ऍज बटर, लोण्यासारखा मऊ. ऍज स्विफ्ट ऍज एरो, बाणासारखा वेगवान. ऍज येलो ऍज गोल्ड, सोन्यासारखा पिवळा. आता हे तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला हे पाठच ठेवावं लागणार, लक्षात ठेवा. तुम्हाला लिहून घ्यायचे असतील तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे नोट डाऊन करून ठेवा. चला घ्या स्क्रीनशॉट. ओके, पुढचं घ्या आता काही. ओके, चला आता यावरचे आपण सॅम्पल प्रश्न पाहू. पहिला, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड टू फिल इन द ब्लँक्स. प्रॉपर वर्ड फिल इन द ब्लँक्स. ऍज व्हाईट ऍज, है ना, पांढरा आहे, कोणासारखा पांढरा बरं? स्नो. आय आईस, हेअर, हेअर तर ब्लॅक असतात. आईस बर्फ. आय डोळा, आणि स्नो म्हणजे काय? बर्फाळी प्रदेश असतो ना पूर्ण, काश्मीर वगैरे त्या भागामध्ये आपण पाहतो ना सगळं बर्फच बर्फ आता थंडी दिवसामध्ये. तर स्नो म्हणजे पहिला ऑप्शन आपला बरोबर आहे, ऍज व्हाईट ऍज स्नो. आता काही आपण तिकडं नाही पाहिलं पण तिकडं आपल्याला नवीन पाहायला मिळणार आहे काही प्रश्न. ऍज लाईट ऍज, तर लाईट म्हणजे काय? हलका. हलका कोणासारखा असतो? फेदर. पिसासारखा हलका. क्वेश्चन नंबर 2, लुक ऍट द पिक्चर अँड चूज द करेक्ट कंपॅरिझन. चित्र पहा व पर्यायातील तुलना दर्शवणारा योग्य शब्द निवडा. आता हे काय दिसतं तुम्हाला सांगा बरं मला? ऍज डॅट डॅश ऍज डॅट डॅश. मग इथे जर पाहिला घेतला आपण हार्ड, हे काय हार्ड नाही, ग्रास. गवत काय हार्ड नसतो, कडक नसतो, हे गेला. ऍज ग्रीन ग्रास होऊ शकतो, हेवी नसतो. जर जास्त घेतलं तर हेवी होणार आहे. आणि ऑरेंज पण नसतो. मग ऍज ग्रीन ऍज ग्रास, गवतासारखा हिरवागार. कलरचं नाव आधी बरं का, जसे ज्या गोष्टी आपण कम्पेअर करतो ते आधी पाहिजे, आणि म्हणजे ज्याच्याशी करतो ते इथं पाहिजे. ऍज ग्रीन ऍज ग्रास, गवतासारखा हिरवेगार. आता हा कावळा आहे ना, कावळ्यासारखा काळा. ऍज डॅट डॅश ऍज क्रो, क्रो म्हणजे कावळा. कावळ्यासारखा काय असतो? ब्लॅक, डार्क, हार्श, लाईट. काय असतो? ब्लॅक. काय असतो? ब्लॅक, काळा. डार्क आहे पण डार्क अंधार आहे, डार्क म्हणजे अंधार. चला आता आपण क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस पाहूया. पहिला क्वेश्चन आहे, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड टू कम्प्लीट द कंपॅरिझन. है ना, तुलना पूर्ण करणारा योग्य शब्द निवडा. ऍज डॅट डॅश ऍज बी, बी म्हणजे मधमाशा. मधमाशा नेहमी काय असतात? बिझी असतात, है ना, नेहमी ते व्यस्त असतात, व्यग्र असतात. मग काही ना आता बिझी, बिझी ऍज बी. वाक्प्रचार लक्षात आलं, लगेच लक्षात येतो आपल्याला. ऍज स्लो ऍज, स्लो कोणासारखं बरं? एलिफंट काही स्लो नाहीये, लायन पण स्लो नाहीये. स्नो म्हणजे बर्फ, फसवण्यासाठी स्नो दिला. स्नेल, स्नेल म्हणजे गोगलगाय. मग ऍज स्लो ऍज स्नेल, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर ऍज स्वीट ऍज, स्वीट म्हणजे गोड. गोड कोणासारखा असतो बरं? सॉल्ट, मीठ. चिली, मिरची. हनी, मध. एअर, हवा. मधासारखा आहे ना, की मधासारखा गोड. मग ऍज स्वीट ऍज हनी. 4 नंबर पहा. ऍज शार्प ऍज, शार्प, शार्प म्हणजे तीक्ष्ण. स्टोन दगड नाही, हा कडक हार्ड असतो, स्ट्रॉंग असतो. वॉटर नाही, रॉक खडक नाही. नाईफ म्हणजे चाकू. ऍज शार्प ऍज नाईफ, चाकू सारखा तीक्ष्ण. 5वा प्रश्न पाहू. ऍज रेड ऍज, लाल कशासारखा असतो? फ्लावर, फ्लावर पण रेड असतो, पण दुसरे कलरचे पण फ्लावर असतात. वॉटरला कलर नसतो. काऊ म्हणजे गाय, आणि ब्लड म्हणजे रक्त, रक्तासारखा लाल. ऍज रेड ऍज ब्लड, पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 2, लुक ऍट द पिक्चर अँड चूज द करेक्ट वर्ड्स ऑफ कंपॅरिझन. क्वेश्चन वाचत जा व्यवस्थित काय सांगितलं तर. आता हा काय जाळ आहे पहा, फायर आहे ना. ऍज डॅट डॅश ऍज डॅट डॅश. कोल्ड फायर, फायर कधी कोल्ड नसतं, थंड नसतं. हॉट स्टोव नाही, हे पण येणार नाही. फायर येते, बिग पण येणार नाही. ऍज हॉट ऍज फायर, ऍज हॉट ऍज फायर, है ना.
जाळासारखा गरम, उष्ण. नंतर हे काय आहे, शिप है ना, मेंढी. ॲज डॅट डॅश, ॲज अ डॅट डॅश. स्ट्रॉंग, लायन आहे का, नाही. गोट आहे का, ते नाही. लॅम्प आहे, लॅम्प कोणाला म्हणतात, शिपचा जो यंग वन असतो ना, शिपचा करडू म्हणा है ना, त्याला आपण काय म्हणणार, शिपच्या लहान जो असतो ना, यंग वन ऑफ शिप इज कॉल्ड लॅम्प. मग लॅम्प सारखं बिझी असतो का, नाही. जेंटल, ॲज जेंटल ॲज लॅम्प. त्यानंतर 3 नंबरचं पहा, ॲज डॅट डॅश, ॲज डॅट डॅश. काय आहे पिक्चर मध्ये, सन. आता सगळीकडे सन ऑप्शन आहे. लाईट, हलका आहे का, नाही. बिग आहे का, बिग पण आहे पण चमकदार आहे ना तो, मग काय येईन बरं, ब्राईट. ब्राईट ॲज सन, सूर्यासारखा प्रकाशित. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पहा, आयडेंटिफाय द रॉंग पेअर ऑफ कंपॅरिझन. तुलना दर्शवणारी चुकीची जोडी निवडा. ॲज बिझी ॲज बी, हे बरोबर आहे. ॲज व्हाईट ॲज आईज, व्हाईट आईज डोळे. ॲज सॉफ्ट ॲज बटर, बटर सारखा सॉफ्ट, हे पण बरोबर आहे. ॲज प्राऊड ॲज पिकॉक, हे पण बरोबर आहे. मग चुकीचा कोण आहे बरं, ॲज व्हाईट ॲज आईज, डोळ्यासारखा पांढरा, असं नाही बोलू शकत आपण. मग ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. आणि शेवटचा आजच्या व्हिडिओचा मग काय असणार, तुम्हाला ते होमवर्क असणार आहे का नाही, मग एकदम सोप्पा. चूज द करेक्ट पेअर. करेक्ट पेअर ओळखायची आहे. ॲज सॉफ्ट ॲज सिल्क, ॲज स्लो ॲज रॅबिट, ॲज कोल्ड ॲज लिक्विड, ॲज सोर ॲज बनाना. ठीक आहे, सोर म्हणजे आंबट, सॉफ्ट नरम, स्लो हळूहळू, कोल्ड थंड. मग सांगा याचं उत्तर तुम्ही मला आता कमेंटमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज घटक क्रमांक 12 कंपॅरिझन, तुलना, मग प्राण्यांबरोबर असणारी तुलनाचे वाक्प्रचार आपण पाहिले, वस्तूंबरोबरचे वाक्प्रचार आपण पाहिले, आणि काही सॅम्पल क्वेश्चन आणि बाकीचे इतर क्वेश्चन आपण व्यवस्थित समजून घेतली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेम ऑफ कलर, थिंग, शेप्स, व्हेजिटेबल, फ्रुट्स, गेम्स, किती मोठा नाव आहे लेसनचं पहा, लेसन नंबर 13 पाहणार आहे. मग आजचा हा व्हिडिओ क्रमांक 12 जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.